विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सर्वांना. या ठिकाणी गुड मॉर्निंग. फेसबुकच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. लक्षात घ्या की 30,000 जागा आलेल्या आहेत शिक्षक भरतीच्या. तर नवीन जे बीएड करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे टीईटी किंवा सीटीईटी ची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी मनामध्ये थोडंसं पाणी नक्की सुटलं असेल की बाबा एवढ्या मोठ्या जागा आलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये मी नाही. विद्यार्थी मित्रांनो, घाबरण्याची गरज नाही आहे. 2026 मध्ये सुद्धा अशीच एक मोठी शिक्षक भरती होणार आहे. परंतु त्यासाठी तुम्ही आता टेट मध्ये जसे नाही आहात तसे पुढे राहाल का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. जो विद्यार्थी टीईटी पास होतो, जो विद्यार्थी सीटीईटी पास होतो त्यालाच टेट देता येते. मग आता टेट म्हणजे काय आपली तुम्हाला माहिती आहे बाबा, टीचर्स जी ऍबिलिटी अँड ऍप्टिट्यूड टेस्ट आहे आपल्याला ती द्यायची आहे. मग ऍबिलिटी आणि ऍप्टिट्यूड सिद्ध कसा करायचा आणि शिक्षक कसं बनायचं याचा मार्ग मी तुम्हाला आजच सांगतो. लक्ष द्या. पहिल्या 30,000 जागांबद्दल मी काय वाचतो तुम्ही लक्ष द्या, कारण हे लय महत्वाचं आहे. बघा की बाबा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक सेवक पदासाठी आपल्याला जी दिनांक 27/5/2025 ला जी भरती घेतली म्हणजे टेटची एक्झाम घेतली, त्यामध्ये आपल्याला साधारणतः 2,11,308 उमेदवार या चाचणीमध्ये प्रविष्ट होते. त्यापैकी स्वप्रमाणपत्र पूर्ण 1,70,000 म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये 1,70,000 विद्यार्थी आहेत ज्यांनी या प्रकारची परीक्षा दिली होती. बरं, ही जी टेटची एक्झाम आहे पोरांनो, याच्यामध्ये आपल्याला असं दिसते की यामधील प्राप्त गुणांच्या आधारे म्हणजे मेरिट लिस्टच्या आधारे ओके, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 1 ते 12वी पर्यंतचे शिक्षण सेवक शिक्षक रिक्त भरतीसाठी घेत आहात. म्हणजे पोरांनो, सरळ आपल्याला दिसते प्रायव्हेटच्या असो की खाजगी असो की गव्हर्नमेंट असो, सर्वांना गव्हर्नमेंट नोकरीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते. सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनेमध्ये रिक्त असलेले पदे व त्यासाठी शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदांसाठी करण्याचे शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. मग आता 80% जागांसाठी यांनी जागा दिलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 13,000, नगरपालिकेच्या 280, ओके हा, महानगरपालिकेच्या 1954, आदिवासी विकास विभागाच्या 2421, शासकीय विद्यानिकेतनच्या 56 आणि खाजगी शिक्षण संस्थेच्या 12,148. ओके, रयत वगैरे सारख्या संस्थांना, स्वामी वगैरे सारख्या संस्थांना, वेगवेगळ्या संस्थांनी आपले नामांकन या ठिकाणी दिले आणि स्वतः सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक मागितलेले आहेत. मग मला इथं काय म्हणायचं आहे, जर ही परीक्षा या ठिकाणी हे विद्यार्थ्यांनी चांगले मेरिट गुण घेतले असतील तर आपल्याला असं दिसते की बाबा कॉम्पिटिशन यांच्यामध्ये असणार. मग आपला जो नवीन विद्यार्थी आहे त्याने आता काय करावं की बाबा, टेटची तयारी सर आम्ही कशी करू 2026 साठी, मी सांगतो. बघा, तुम्ही टीईटीची तयारी करत आहात, ऑब्विसली जर तुम्ही विद्यार्थी, लक्षात घ्या इकडे, जर तुम्ही विद्यार्थी कला या शाखेचे आहात, कोणत्या शाखेचे आहात, कला, या ठिकाणी सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा तुमच्या मित्रांसोबत. आता बघा, तुम्ही नवीन विद्यार्थी आहेत, तुम्ही टीईटीची तयारी करत आहात किंवा सीटीईटी ची तयारी या ठिकाणी करत आहात. दोघांचा पॅटर्न जरा वेगवेगळा आपल्याला या ठिकाणी दिसते. मात्र मार्किंग वगैरे सारखे आहे, मार्किंग सारखे आहे म्हणजे पॅटर्न सारखा आहे असं होत नाही. बरं, तुम्ही असं गृहीत धरू घ्या टीईटीची तयारी करत आहात, त्याच्याही मधले तुम्ही 2 व्यक्ती असू शकता. एक तर तुम्ही असू शकता पेपर 1 वाले, लक्षात घ्या, एक तर तुम्ही असू शकता पेपर 2 वाले. ओके, आता पेपर 2 वाले जर असतील, पेपर 1 वाले जर असतील तर यांना साधारणतः आपल्याला दिसते बाबा मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला ऑलरेडी आहे. असं नाही आहे की तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग नाही आहे, मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला ऑलरेडी आहे. त्यामुळे तुम्ही त्याची तयारी आरामात या ठिकाणी करू शकता. बरं, आता मला काय सांगायचं आहे, जर मॅथ्स अँड रिझनिंग तुम्हाला आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला करता येतील. मग पेपर 2 मध्ये म्हणजे पेपर 1 ला ऑलरेडीच मॅथ अँड रिझनिंग आहे आणि टेटला काय आहे, टेटला मॅथ्स अँड रिझनिंगच आहे, बाकी काही नाही आहे. मग दुसरी गोष्ट, पेपर 2 वाले जे आहेत, पेपर 2 वाल्यांमध्ये 2 प्रकार येतात. जे पोरं सामाजिक शास्त्रवाले आहेत, लक्षात घ्या, सामाजिक शास्त्र हे आपल्याला दिसते किती मार्क्ससाठी रे बाबा, सामाजिक शास्त्र 60 गुणांसाठी. आणि सायन्स अँड मॅथ्स वाले जे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या, या विद्यार्थ्यांसाठी 60 गुण असतात. यांचा थोडासा इथे फायदा होऊ शकतो. ओके, कारण त्यांना मॅथ्स ऑलरेडी आहे आणि यांनी कमजोर बनू नये, यांना मॅथ्स नाही आहे याचा अर्थ आपल्याला शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी मॅथ्स लागतच नाही असं गृहीत धरू नका. मॅथ्सचं व्हॅल्युएशन प्रचंड मोठा आहे या स्पर्धेमध्ये. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट माहीत असणं गरजेची आहे की तुम्हाला आतापासूनच मॅथ्सवर भर द्यायचा आहे. कसा देऊ सर? चला मी काय म्हणतो, तुम्ही टीईटी पास आउट झाले, टीईटी पास आउट होतात कसं, चला एवढंही बोलून देतो. आता
टीईटी पास होण्यासाठी जर तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी आहात, फॉर एक्झाम्पल SC ST किंवा ओबीसी वगैरे वगैरे या कॅटेगरी मधले आहात, तर तुम्हाला 83 गुण जास्तीत जास्त यामध्ये पाहिजे. ओके, निगेटिव्ह मार्किंग नाही आपली. ओपन मध्ये जर तुम्ही विद्यार्थी आहात तर या ठिकाणी आपल्याला 90 गुण या ठिकाणी घ्यायचे आहेत. म्हणजे सरळ सरळ यांना गुण पाहिजेत 55% आणि यांना गुण पाहिजेत 60%. ओके, अशा प्रकारे आपल्याला टीईटी पास व्हायची आहे. आता हे फार मोठी गोष्टही नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास केला ना तर आरामात टीईटी पहिल्या प्रयत्नात पास करता येते, ही मी तुम्हाला गॅरंटी देत आहे. ओके, व्यवस्थित अभ्यास जर केला तर काहीच कठीण परीक्षा नाही आहे तुमची. पोलीस भरतीची परीक्षा तरी कठीण आहे, त्याच्यापेक्षाही टीईटी सोपी आहे. जर खरं इमानदारीने जर पाहिलं ना, पोलीस भरतीपेक्षाही तुमची टीईटी सोपी असते. पण काय करा, तुमचं तिकडे बीएड मध्ये गुंतलेलं मन आणि इकडला अभ्यासक्रम याच्यामध्ये थोडासा डिफरन्स येतो, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी मागे राहायची गरजच नाही आहे. तुम्ही भविष्यातील शिक्षक आहात. टीईटी 2070, आता बघा, टीईटी पास आउट झाले, तुम्हाला 55% गुण भेटले, 83 गुण भेटले, 60 गुण भेटले. पुढे काय करायचं? पुढे तुम्हाला पोरांनो टेट साठी फॉर्म भरावा लागला. जेव्हा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा परिषदेच्या माध्यमातून जेव्हा अशा प्रकारची कोणती गोष्ट येणार की बाबा टेटची भरती आहे, त्यावेळेला तुम्हाला त्या संबंधित वर्षासाठी फॉर्म भरायचा आहे. बरं, फॉर्म भरल्यानंतर ही परीक्षा 200 गुणांची असणार आहे. 200 प्रश्न असतात आणि अभ्यासक्रमाला 2 मुख्य विभाग पडतात. 120 गुणांची अभियोग्यता चाचणी आणि 80 गुणांची बुद्धिमत्ता चाचणी. सविस्तर अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता पोरांनो, ही परीक्षा काही साधी नाही आहे, लक्षात घ्या. एक्झामचे पॅटर्न जे आहे आपले ते काय रे बाबा, एकूण 200 प्रश्न, 200 प्रश्न आहेत पोरांनो, 200 प्रश्न. ओके, एकूण 200 प्रश्न आणि 200 गुण आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि वेळ 2 तासाचा दिसतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे बाबा की 200 प्रश्न, ओके, आणि 120 मिनिट. आता यामध्ये फार मोठा संघर्ष आहे. आणि काय रे बाबा, सिलेबस मध्ये 2च गोष्टी, गणित आणि काय तर बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता या 2च गोष्टी, आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला दिसते की बाबा 2 गोष्टीवर तुमचं अख्खं करिअर डिपेंड आहे. आणि मग मॅथ्स अँड रिझनिंगला जर तुम्ही आयुष्य मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारचं बनवलं तर मला नाही वाटत. आणि काय करायचं आहे, 1 ते 10वी पर्यंतचे, 1 ते 16, 5 ते केलं तरी चालते, 5 ते 10वी पर्यंतचे जे मॅथचे पुस्तक आहेत ते खंगालून काढायचे आणि रिझनिंग मात्र सेपरेट करायचं, कारण ते थोडंसं ऍडव्हान्स आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला टेट क्रॅक करता येते आणि 2026च्या भरतीमध्ये तुम्हाला जाता येते. बरं, आता या ठिकाणी आपण जर बघितलं, अभियोग्यता ऍप्टिट्यूड 120 गुण आणि 60%. आता 120 गुणांचं तुम्हाला गणित आहे. बघा, गणितामध्ये काय आहे, तुम्हाला तेच 5 ते 10 पर्यंतचे जर मी बोललो तर बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, शेकडेवारी आहे, दशांश अपूर्णांक आहे, व्याज आहे, पायाभूत सुविधा आहे आणि गणित आहे. ओके, भाषिक प्रावीण्य काय आहे, मराठी व इंग्रजी आहे, व्याकरण आहे, शब्दसंग्रह आहे, वाक्यरचना आहे, म्हणी आहे आणि वाक्यप्रचार आणि उतारा आहे. ओके, अवकाशीय क्षमता काय आहे बाबा, अवकाशीय क्षमता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला साधारणतः ज्ञान असलं पाहिजे. याचा अर्थ आपल्याला दिसते बाबा की साधारणतः स्पॅटियल ऍबिलिटी काय आहे, दिशा ज्ञान आहे का, आकृतीच्या आधारे ज्ञान आहे का, म्हणजेच आपल्या भाषेत बुद्धिमत्ता, तर्क क्षमता आहे का, वेग चुकता आहे का, जलद गणना करता येते का, तार्किक निर्णय तुमचा आहे का, समायोजन आहे का, व्यक्तिमत्व आहे का, शिक्षक म्हणून मानसिक आणि भावनिक योग्यता आहे का, कल आणि आवड आहे का, अध्यापनाची आवड आहे का. अशा महत्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात. हा पोर्शन तुम्हाला 120 गुणांसाठी आहे पोरांनो, 120 गुणांसाठी, म्हणजे पूर्ण एक्झामच्या 60% पोर्शन तो झालेला आहे. बरं, हा जर 60% आहे तर मग बाकीचं काय आहे बाबा, 80 गुणांसाठी आपल्याला बुद्धिमत्तेचा विभाग आहे. या बुद्धिमत्तेच्या विभागाला 40% भर दिलेला आहे. बघा, याच्यामध्ये नेमकं काय काय मी तुम्हाला सांगतो. एक अंकगणितीय बुद्धिमत्ता, म्हणजे संख्या असतात 2, 4, 8, याच्यानंतर कोणती संख्या येणार, ज्याला श्रेणी म्हणतो आपण. ओके,
हा, त्याच्यानंतर संख्या मालिका, क्रमक संबंध, अक्षरांचे आणि सांकेतिक स्पष्टीकरण, कोडिंग डिकोडिंगचा भाग, शब्दांची मालिका, समानता फरक, वर्गीकरण, वेगळा शब्द ओळखा किंवा आकृती ओळखा, दिशा नाते संबंध ओळखा, रक्ताचे नाते ओळखा, दिशांवरील प्रश्न ओळखा, तार्किक आकृत्या ओळखा, पझल ओळखा, कालमापन ओळखा आणि कूट प्रश्न ओळखा. ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला याच्या माध्यमातून दिसून येतात आणि हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणजे मी काय म्हणत आहे, माझं एवढंच मत आहे बाबा, की जर तुम्ही आतापासूनही टीईटीची तयारी करताय तर गणित आणि बुद्धिमत्तेला सर्वस्व माना आणि चांगल्या प्रकारे जोरदार प्रहार करा. म्हणजे पहिल्या याच्यात टीईटी, पहिल्या याच्यात टेट आणि लगेच पहिल्या वर्षात शिक्षक. कळलं का? हा, शिक्षक सेवक बाबा, शिक्षक सेवक म्हटलं तरी चालते. अशा प्रकारे तुम्ही पोरांनो या एक्झामला मात देऊ शकता. माझा जाता जाताचा एकच संदेश राहील तुम्हाला, ओके, की बाबा केल्याने होते रे, आधी केल्याची पाहिजे. लक्षात घ्या, आपण ठरवलं म्हणजे ठरवलं, ओके. त्यामध्ये एक ते करायचं नाही, करायचं तर मग 100% करायचं, ओके. तुम्हाला आता सांगत आहे, सकाळी 5:30 वाजतापासून उठा आणि भराभर मॅथ्स आणि रिझनिंगला हात घाला, सामाजिक शास्त्राला हात, जो तुमचा विषय आहे त्याला हात घाला. टीईटी 100% क्रॅक होते. लक्षात घ्या, मी सांगत आहे टीईटी क्रॅक पहिल्या वर्षात होते. आत्मविश्वास वाढवा, हा गेम आत्मविश्वासाचा आहे आणि त्यामुळे तुम्ही जर आत्मविश्वासाने काम करसाल, अरे बाबा भवितव्याचे शिक्षक आहे तुम्ही, भविष्यातील शिक्षक आहे, त्यामुळे भविष्यातील शिक्षकांचं भवितव्य धोक्यात असणं ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. तर आजच तयारी करा. बरं, ही तयारी करत असताना तुम्हाला आमची काय मदत होऊ शकते? आमची एवढीच मदत होऊ शकते पोरांनो, की आपली जी टीम आहे ही तुम्हाला मदत करू शकते. कशी मदत करणार ही टीम तुम्हाला? चला पहिलं सांगतो की बाबा आपली जी बॅच आहे, आपली बॅच आहे महा टीईटी. या ठिकाणी या टीईटी मध्ये गणितासाठी तुम्हाला सत्रे सर फार मदत करू शकतात. बाकी सर्व विषयांसाठी आम्ही आहोत आणि या बॅचची फीस काहीच जास्त नाहीये. 529 रुपये या बॅचची फीज आहे, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला बॅच कशी जॉईन करायची? प्ले स्टोअर वर जायचं आणि तिथून आपलं टेक्स्टबुकचं ऍप डाउनलोड करायचं. टेक्स्टबुक ऍप डाउनलोड केल्यावर तिथे टीईटी गुरु बॅच सर्च करायची, टीईटी गुरु बॅच, आणि तिथे जे काही आपल्याला 529 चा आकडा दिसेल तिथे माझा कुपन कोड टाकायचा अंकुश सर, आणि अंकुश सर हा पेस न देता टाकला की तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तुम्ही करू शकता, किंवा 8975677873 हा माझा नंबर आहे. या नंबरवर डायरेक्ट मला लिंक मागा, मी तुम्हाला लिंक देतो आणि शिक्षक भरती आणि पुढची बाबा रे आतापासून ते तयारी सुरू करा आमच्या सोबत. जोरदार आम्ही तुमच्या सोबत आहोत. तयारीला आताच हात घाला. चला थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.